नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिक म्हणजे राजकीय सीमा होय. तर राजकीय सीमा हा जो टॉपिक आहे तो भूगोल विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. चला तर मी आज तुम्हाला राजकीय सीमा शिकवते. या नोट्सद्वारे एक अत्यंत सोप्या आणि एकदम चांगल्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर चला तर मग पाहूया. महाराष्ट्राला एकूण 6 राज्ये व 1 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागलेल्या आहेत. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा या इतर राज्यांना लागून आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील जे सगळे आपले 36 जिल्हे आहेत त्यातील 20 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील असलेल्या राज्यांना त्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातील एकूण 16 जिल्ह्यांच्या सीमा या कोणत्याही राज्यांना लागून नाहीत. म्हणजे 36 पैकी 20 जिल्ह्यांच्या सीमा ह्या इतर राज्यांना म्हणजे लागलेल्या आहेत आणि 16 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत त्या कोणत्याही राज्याशी अशा लागलेल्या नाही आहेत. ठीक आहे. तर चला तर मग आपण पाहूया आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय सीमा. ठीक आहे. तर दादर नगर हवेली जे आहे त्याला आपलं पालघर जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. ठीक आहे. तर गुजरात जे राज्य आहे त्याला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. मध्य प्रदेश राज्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा 8 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. छत्तीसगड या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तेलंगणा या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. कर्नाटक या राज्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर गोवा या राज्याला सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. तर आपण या नोट्सद्वारे पाहिलं की कोणत्या राज्याला आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा या लागलेल्या आहेत. आणि ह्या राज्यांमध्ये 6 राज्यांमध्येच एक केंद्रशासित प्रदेश सांगितला मी तुम्हाला, तो म्हणजे दादर नगर हवेली होय. ठीक आहे. तर मग दिशा पाहूया आपण, म्हणजे दिशेनुसार पाहू. तर ठीक आहे. तर उत्तर जी आपली दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे आपल्याला, तर तो म्हणजे मध्य प्रदेश राज्य होय. तर पूर्व दिशेला छत्तीसगड आपल्याला लागले, छत्तीसगड या राज्याची सीमा लागली आहे. तर दक्षिण दिशेला कर्नाटक आणि गोवा या 2 राज्याच्या सीमा आपल्याला लागून आहेत. आग्नेय दिशेला तेलंगणा या राज्याची सीमा लागली आहे. तर महाराष्ट्राची वायव्य दिशेला गुजरात आणि दादर नगर हवेली या त्यापैकी एक राज्य आहे आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. तर ईशान्य दिशेला मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागलेली आहे. हे ज्या दिशा आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याच्या ज्या म्हणजे पूर्व दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशे या दिशेला कोणत्या राज्याची सीमा आपल्याला लागली आहे हे समजून सांगितलं आहे. तर मी तुम्हाला एक मॅपद्वारे एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा ह्याच्या भाषेत समजून सांगितलं आहे मॅपद्वारे. चला मी तुम्हाला एक मॅप दाखवते. हा मॅप पहा. ह्या मॅपद्वारे तुम्हाला कळेल सगळं व्यवस्थित. खूप छान रीतीने ह्याच्यामध्ये काढलेलं आहे मी. कोणत्या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे. ठीक आहे. पाहिलं. ह्या नोट्सद्वारे तुम्हाला तुमचा एकही क्वेश्चन सुटला जाणार नाही आणि चुकणारही नाही परीक्षेमध्ये. एवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा आणि कमेंटद्वारे कळवा.